नमस्कार, मी विजय सुरासे. महाराष्ट्रातील तमाम डी.एड. बी.एड. अध्यापकाचार्याचे खूप खूप स्वागत. बांधवांनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी. नुकतीच महाराष्ट्र शासनाने 40,000 शिक्षकाचे पदे भरणार आहेत असे परिपत्रक काढलं. परंतु बांधवांनो, आपल्याला ठाऊकच आहे, शिक्षक होण्यासाठी अगोदर TET पास असणं आवश्यक आहे. म्हणजेच आपण शिक्षक होण्यास पात्र असाल तरच आपल्याला या 40,000 भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करता येईल, किंबहुना प्रवेश घेता येईल. म्हणून इनलाइट फाउंडेशन व एजुवा या संस्थेने आपल्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू केले आहे. 1 ऑगस्टपासून हे ऑनलाईन व ऑफलाईन मार्गदर्शन पूर्णतः मोफत सुरू आहे. म्हणून या सर्व संधीचा तुम्ही फायदा घ्या. बांधवांनो, आपल्याला ठाऊकच आहे, TET परीक्षा ही 2 वेगवेगळ्या पेपरमध्ये घेतली जाते. पहिला पेपर हा इयत्ता 1 ते 5वी या वर्गांना शिकवण्यासाठी पहिला पेपर असतो. तर इयत्ता 6वी ते 8वी साठी दुसरा पेपर असतो. हे दोन्ही पेपर भिन्न भिन्न आहेत. महाराष्ट्रामध्ये 2013 ते 2019 या कालखंडामध्ये एकूण 6 वेगवेगळ्या TET परीक्षा झाल्या. साधारणतः महाराष्ट्रामध्ये 10,000 डी.एड. बी.एड. 10 लाख डी.एड. बी.एड. धारक आहेत. परंतु 2013 ते 2019 या कालखंडामध्ये 6 वेळा पेपर होऊन सुद्धा फक्त महाराष्ट्रात 84,000 शिक्षक काय आहे, TET पात्र आहे. आणि शिक्षक भरतीची जाहिरात बांधवांनो जवळपास 40,000 आहे. म्हणजे 84,000 शिक्षकांना खूप मोठी काय आहे, सुवर्ण संधी. परंतु ही शिक्षक भरती होण्याच्या अगोदर 15 सप्टेंबरपासून 2021ची TET परीक्षेला सुरुवात होणार आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी TET परीक्षा दिलेली नाही किंवा त्या विद्यार्थ्यांना अपयश आलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी काय आहे, सुवर्ण संधी आहे. म्हणून बांधवांनो, आपण एकदम परीक्षाभिमुख अभ्यास करण्यासाठी नेमकी ही परीक्षा कशी होती, या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे आणि नेमकं आपल्याला जमेच्या बाजू कोणत्या आहे आणि आपल्याला अपयश काय येतं, या सर्व विषयाशी आपण काय करूया, चर्चा करूया. तर मागच्या तासिकेमध्ये आपण इयत्ता 1 ते 5वीचा जो काही अभ्यासक्रम आहे त्याची सविस्तर माहिती पाहिली होती. तर बांधवांनो, आत्ता आपण इयत्ता 6वी ते 8वी साठी जी काही TET परीक्षा घेतली जाते शिक्षकांसाठी, तिचा आपण अभ्यासक्रम पाहूया. बघा बांधवांनो, या पेपर 2 मध्ये एकूण प्रश्नांची संख्या 150 आहे. या 150 प्रश्नांना सोडवण्यासाठी जो काही वेळ, जो काही कालावधी असतो तो 2 तास 30 मिनिटे, म्हणजेच 150 मिनिटे याला वेळ दिलेला असतो. आणि याच्यासाठी जे काही गुण आहे ते गुण असतात 150. म्हणजे 150 प्रश्न सोडवण्यासाठी 150 मिनिटे आणि 150 गुण या ठिकाणी आपल्याला परीक्षेच्या या तक्त्यामध्ये, या प्रश्नपत्रिकेच्या आऱ्याखड्यामध्ये दिसून येतात. तर आपल्याला पास व्हायला 150 मार्क लागतात का? नाही. तर बांधवांनो, आपल्याला पास होण्यासाठी अवघे फक्त 90 मार्क लागतात. या 90 मार्कावरती तुमचे शिक्षक होण्याचे सर्व मार्ग काय होतात, मोकळे होतात. ते संस्थेमध्ये शिक्षक होण्यासाठी असेल, ते शासकीय जिल्हा परिषद शाळेत असेल, किंबहुना नगरपालिका महानगरपालिकेच्या शाळेमध्ये असेल. परंतु बांधवांनो, हे 90 मार्क सुद्धा विद्यार्थ्याला पडलेले नाही आहे. कारण 10 लाख विद्यार्थ्यामध्ये आत्तापर्यंत फक्त 84,000च विद्यार्थ्यांना यश मिळालं आहे. आणि आपण जर प्रत्येक परीक्षेचा रेशो जर बघितला आहे पास होण्याचा,
फक्त 2% विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये दरवर्षी यश मिळतंय. म्हणजे अपयशाचं कारण काय? ते अपयशाचं कारण म्हणजे बांधवांनो, की आपण हा जो दिलेला अभ्यासक्रम आहे हा सविस्तर काय करत नाही, समजावून घेत नाही, म्हणून आपल्याला काय येतंय, अपयश येतंय. मग आता बघूया आपण या परीक्षेचा जो काही पहिला विषय कोणता आहे. तो पहिला विषय म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. DED असेल BED असेल या दोन्हीही विद्यार्थ्याला हा पेपर देता येतो. म्हणून या पेपरमध्ये बसणाऱ्यांची संख्या किंवा हे पेपर देणाऱ्याची संख्या ही सर्वात जास्त असते. आणि माझा जेवढा अनुभव आहे, पहिल्या पेपरपेक्षा बांधवांनो दुसरा पेपर हा अत्यंत सोपा आहे. कारण पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला कंपल्सरी गणित येत असो नसो, तुम्हाला ते पेपरमध्ये गणिताला 30 मार्क आहेत. परंतु या दुसऱ्या पेपरमध्ये पर्याय आहे. तुम्हाला जर गणित आणि विज्ञान शाखा निवडायची नसेल तर बांधवांनो तुम्हाला सामाजिक शास्त्र हे निवडता येतं. हे पहिल्या पेपरमध्ये निवडता येत नाही. म्हणून माझा एक आकलन आहे, माझा असा अनुभव आहे, एक अभ्यास आहे की दुसरा जो पेपर आहे तो अत्यंत सोपा आहे आणि याच्यामध्ये पास होण्याची टक्केवारीसुद्धा जास्त आहे. म्हणून बांधवांनो, की जे काही विद्यार्थ्यांना अपयश आलेलं आहे त्यांनी पहिल्या पेपरवर डोकं न जास्त लावता किंवा ज्यांचं गणित कच्चं आहे अशा विद्यार्थ्यांनी दुसऱ्या पेपरवरती काय करावं, लक्ष केंद्रित करावं आणि यश मिळवावं. बांधवांनो बघा, पहिला जो आपला पेपरमधला जो विषय आहे पहिला तो आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. हा तुम्ही DEDला शिकलेले आहात, BEDला शिकलेले आहात. परंतु DED आणि BEDला जो काही विषय असतो तो असतो मानसशास्त्र. किंबहुना त्याला आपण शैक्षणिक मानसशास्त्र असं म्हणतो. काय म्हणतो? शैक्षणिक मानसशास्त्र. आणि इथं विषय आपल्याला दिलेला आहे बालमानसशास्त्र. मग गफलत इथंच होती की ते पूर्ण पुस्तक शैक्षणिक मानसशास्त्राच्या अनुषंगाने आहे आणि इथं मात्र फक्त बालमानसशास्त्रच आहे. म्हणून बालकांनो आपण लक्ष केंद्रित या बालकावर केलं पाहिजे की ज्या बालकाचा वयोगट हा 6 ते 12 ह्या वयोगटात येतात. मग तो अध्ययन कसं करतो, त्याला अध्ययन पद्धती कोणत्या असतात, यामध्ये कुठल्या कुठल्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला आहे, आपल्याला काही अध्ययन उपपत्त्या सुचवल्या आहे, कोणत्या वयोगटातील बालक असतात, कोणत्या लक्ष्य गटातील बालक असतात, त्यांच्या अध्ययनावर काय परिणाम होतात, ह्या सगळा अभ्यास जर तुम्ही केला एक्झाम ओरिएंटेड तर मी सहज सांगतो तुम्हाला या परीक्षेमध्ये तुम्हाला सर्वाधिक मार्क म्हणजे 30 पैकी 30 मार्क पडू शकतात की इतर कुठल्याही विषयात ते मार्क तुम्हाला पडणार नाही. फक्त समजून घेणं हे बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्र आमचे मुलं काय करतात, DED BEDचं पुस्तक घेतात आणि मानसशास्त्राचा अभ्यास करतात. पूर्ण मानसशास्त्र नाही आहे, बालमानसशास्त्र आहे. मानसशास्त्राची शाखा असते ती. म्हणून आवर्जून मला तुम्हाला आग्रहपूर्वक सांगायचे की या विषयाचं माझं स्वतःचं संपूर्ण बालमानसशास्त्र व शिक्षणशास्त्र हे पुस्तक आहे. ते तुम्ही अवश्य काय करा, औरंगाबादमध्ये किंवा इतर कुठल्याही दुकानामध्ये तुम्ही जर मागितलं की विजय सुराशे यांचं बालमानसशास्त्राचं पुस्तक द्या तर तुम्हाला एकदम मी खात्रीलायक सांगतो 2013 ते 2019 या सर्व परीक्षेमध्ये या विषयामध्ये पैकीच्या पैकी विद्यार्थ्याला मार्क मिळाले आहे. जो सर्वसामान्य आहे किंवा नोकरी करून जो तयारी करतो त्या विद्यार्थ्याला सुद्धा 25 मार्क आहे 30 पैकी. इतकं सुंदर पुस्तक ते तयार केलेलं आहे. म्हणून एक सांगायचं आहे की हा विषय पैकीच्या पैकी मार्क मिळवून देऊ शकतो. दुसरा प्रथम भाषा असं आपण त्याला म्हणतो, ती म्हणजे महाराष्ट्राची प्रथम भाषा म्हणजे मराठी, जिला आपण मातृभाषा असं म्हणतो. जी भाषा आपण दररोज व्यवहारात बोलतो चालतो त्या विषयात बांधवांनो 30 पैकी 30 मार्क पडू शकत नाही का? सहज हुशार विद्यार्थ्याला 30 पैकी 28-29 मार्क बहुतांश विद्यार्थ्याला पडलेले मी पाहिलेले आहे. कारण इतकं काहीच अवघड नाही. ह्या मराठी विषयामध्ये विचारलं तरी काय जातं बांधवांनो आपल्याला 3 भागामध्ये. पहिला भाग जो असतो तो म्हणजे आपला गद्य उतारा असतो. त्याच्यावरती 5 प्रश्न असतात. 5 प्रश्नाला 5 गुण दिलेले असतात. त्या गद्यामध्ये पाहून आपल्याला ते प्रश्न सोडवायचे. फक्त प्रश्न कसा, इथं वेळ खूप लागतो 5 मार्काला. कारण पूर्ण पॅसेज वाचा, त्यावरती प्रश्न वाचा, परत ते उत्तर त्यामध्येच ते उत्तर असावं, त्या उत्तराचे
प्रश्नांची उत्तरं द्या, म्हणून इथं वेळ जास्त लागतो. त्यानंतर इथं पद्य हा विभाग असतो. पद्य म्हटल्यानंतर एखादी कविता येणार, त्याच्यावर 5 प्रश्न असणार, 5 प्रश्नाला 5 गुण असणार. इथंही ती कविता आकलन व्हायला आणि त्याच्यावरती प्रश्न सोडवायला वेळ लागतो, म्हणून इथं 5 प्रश्नाला 5 गुण असतात. त्यानंतर जो खास तुमचा पक्का विषय म्हणजे बहुतांश विद्यार्थी हे UPSC MPSC आणि सरळ सेवा DED BED धारक देतातच, म्हणून त्या विद्यार्थ्याला मराठी व्याकरण हे काय जातं नेहमी सोपं जातं. पण नुसतं व्याकरण नाही, इथं गद्य पद्य आहे, प्लस त्याच्यामध्ये काय आहे शब्दसुद्धा असतात, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, गटात बसणारे न बसणारे अनेक वेगवेगळे शब्द असतात. म्हणून बांधवांनो इकडं व्याकरणाबरोबर गद्य पद्याचा अभ्यास म्हणजे हे 10 मार्क आणि व्याकरणाचे 20 मार्क असे बांधवांनो एकूण हे 30 मार्क मराठीपैकी तुम्हाला पैकी पडू शकतात अभ्यास या पद्धतीने केला तर. पण आमचे महाराष्ट्रातले सगळे मास्तर हे फक्त व्याकरण आणि म्हणून मुलांना थोडं अपयश येतं. म्हणून आता ती चूक करायची नाही. आपल्याला चुका समजलेल्या आहे की MPSC वेगळी आहे आणि TET परीक्षा वेगळी आहे आणि तो थोडा अहमपणा असतो. मग मी काय करणार, मी शिक्षक आहे आणि मला एवढं DEDला मार्क आहे, BEDला मार्क आहे आणि मी काय क्लास लावणार. म्हणून तर फक्त 2% विद्यार्थ्याला यश येतं. अजूनही वेळ गेली नाही आहे. ह्या नंबरशी काय करा, संपर्क साधा. आणि ज्या विद्यार्थ्याला असं वाटतंय की माझ्याच्याने आता होणार नाही, मी काही TET पास होत नाही, एक वेळेस अवश्य तुम्ही इनलाइट फाउंडेशन औरंगपुरा येथे संपर्क करा. ह्या नंबरशी संपर्क करा. तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी आम्ही दिवस रात्र तुमच्यासोबत आहे. त्यानंतर बांधवांनो पहा दुसरा विषय तो म्हणजे इंग्रजी. त्याला तृतीय भाषा असं म्हटलं जातं. ही इंग्रजीसुद्धा बांधवांनो मराठीसारखीच आहे. ज्या विषयाची मातृभाषा म्हणजे मराठी पक्की त्या विषयाचं इंग्रजी पक्क. याच्यामध्ये सुद्धा बहुपर्याय 30 प्रश्न आहे, 30 गुणांसाठी दिलेले. आता याच्यामध्ये इंग्रजीमध्ये काय विचारलं जातं हेच एक काय असणार आहे, एक पॅसेज येतो पॅरेग्राफ आणि एक पोएम येते इंग्रजीची. तीच किती मार्काला, 30 मार्काला या ठिकाणी. मग इथं गद्य म्हणू आपण त्याला पॅरेग्राफ आणि इकडं काय म्हणू त्याला इंग्लिशमध्ये आपण पद्य पोएम म्हणता येईल. आणि इकडं आपल्याला गद्य आणि पद्याचे सुद्धा 5 प्रश्न आणि 5 मार्क या ठिकाणी आपल्याला दिलेले प्रत्येकाचे. आणि इकडं व्याकरणाला सुद्धा तुमच्या इंग्रजीच्या या ठिकाणी 20 मार्क असतात आणि त्याला प्लस इकडं काय असतात अनेक इंग्लिशचे शब्दसुद्धा या ठिकाणी दिलेले असतात. पण विद्यार्थी फक्त फोकस करतात चेंज द व्हॉइस, डिग्री, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली व्हेन, नॉट ओनली बट ऑल्सो डॅश 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 डॅश. आणि परीक्षेत येतं गद्य आणि पद्य. मग नेमकं ते मुलाला याची प्रॅक्टिस नसती. हे एखादा पॅरेग्राफ इंग्रजीचा वाचून त्याचे प्रश्न सोडायचे म्हणले की त्याला ते लवकर सुचत नाही, त्याला त्याची सराव नसतो. म्हणून इथून पुढं आता थोडंसं मागच्या प्रश्नपत्रिकेचा आढावा लक्षात घेऊन आपल्याला तयारी करावी लागेल आणि आम्ही ती नक्कीच तुमची त्या पद्धतीने तयारी करून घेणार आहोत. म्हणून मला असं वाटतं आपण जर मराठीचा अभ्यास चांगला केला तर इंग्रजीचा सुद्धा तुमचा चांगला होतो. आणि मला जे गेल्या 10 वर्षात मी निरीक्षण केलं आहे, बघितलं आहे बांधवांनो, मुलांचं चुकतं कुठं माहिती आहे का की नेमकं त्याला ह्या 2 गटापैकी निवडताच येत नाही. आता गणित आणि विज्ञान कुणाला निवडायचं आहे की ज्यांचं काय झालेलं आहे BEd झालेलं आहे आणि BEd असून ज्यांचं काय होतं BSc होतं. म्हणजे त्यांची मेथड्स असते पहा आपल्याला 2. उदाहरणार्थ तुमचं गणित आणि पहिली मेथड गणित आणि दुसरी मेथड कोणती विज्ञान, किंवा उलटं असतं काही जणांचं, पहिली मेथड विज्ञान आणि दुसरी मेथड त्यांची कोणती असते या ठिकाणी गणित. अशाच विद्यार्थ्यांनी अशाच BEd धारकांनी काय करायचं आहे, पहिला म्हणजे पेपर निवडायचा आहे. त्याला तिथं किती प्रश्न असणार आहे, गणिताला 30 प्लस विज्ञानला 30 असणार आहे. पण होतं काय माहिती का, आता हे ज्याचं मेथड्स गणित आणि विज्ञान आहे, ज्याला गणित आणि विज्ञानचा शिक्षक व्हायचं आहे त्याला हे कंपल्सरीच आहे, तिथं काही शंकाच नाही. परंतु होती गफलत कशी, आपले जे काही कला शाखेचे म्हणजे ज्यांचं कोरं काय झालेलं आहे BEd प्लस काय झालेलं आहे BA झालेलं आहे, अशा विद्यार्थ्याला इथं मात्र काय माहिती का
हे गणित अगोदरच त्याचं कच्चं असतं, म्हणून तर त्यांनी BA केलं, नंतर BEd केलं. पण त्याच्या लक्षातच येत नाही की मी इतिहास भूगोल घ्यावं, कारण यांची मेथड्स कोणती असती? इतिहास आणि भूगोल. किंबहुना कोणती असती? मराठी आणि इतिहास, मराठी आणि कोणती? इंग्रजी. ह्या मेथड्स असल्या कारणाने हा शिक्षक सामाजिक शास्त्राचा आहे. मग येणे कशाला गणित निवडावं? त्याला तर येणार नाही. म्हणून मला सांगायचं, ज्यांचं गणित कच्चं आहे अशा विद्यार्थ्यांनी इकडं पेपर क्रमांक 2 मधील जो काही चौथा विषय आहे तो गणित आणि विज्ञान निवडू नये. ज्यांचं गणित विज्ञान शाखेतून शिक्षण झालेलं आहे त्यांनीच ते निवडायचं आहे. मग आता सोपं काय होतं माहिती का बांधवांनो? आपण जर बघितलं, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं 150 प्रश्न आहे, 150 काय आहे? मिनिटे आहे. आपण जर याचा पूर्ण अभ्यास केला चांगल्या पद्धतीने आणि तुम्ही जर कला शाखेचे असाल तर तुम्हाला नक्कीच काय होईल माहिती का? इतिहास भूगोल सोपं जाईल. मग आपण पहिला पेपर पकडला आपण इतिहास. तर या इतिहास विषयात परत 3 भाग पडतात. पहिला प्राचीन इतिहास, नंतर मध्ययुगीन इतिहास आणि तिसरा असतो तो म्हणजे आपला आधुनिक भारताचा इतिहास. मग साधारणतः जे MPSCची परीक्षा देतात, सरळ सेवा परीक्षा देतात, त्या विद्यार्थ्याचा कोणता विषय पक्का असतो? आधुनिक भारताचा इतिहास. मग त्या मुलांचं प्राचीन आणि मध्ययुगीनकडे दुर्लक्ष होतं. हा सिलेबस तसा जर पाहायला गेला UPSCचा आहे, ज्याला कलेक्टर व्हायचं आहे, ज्याला SP व्हायचं आहे त्याचा सिलेबस आहे. पण इथं आमच्या शिक्षकाला सुद्धा UPSC सिलेबस इतिहास भूगोलचा. म्हणून अपयश येण्याचं कारण हे की महाराष्ट्रात सगळे पोरं कोणत्याही अकॅडमीमध्ये आधुनिक भारताचा इतिहासच शिकवला जातो तिथं त्यांना. मग इथं काय होतात? याच्यावरचे 7-8 प्रश्न, याच्यावरचे 7-8 प्रश्न, आणि म्हणून काय होतात की इथं 14-15 प्रश्न याचे काय होतात? कमी मार्क पडतात इतिहासामध्ये. म्हणून अभ्यास करताना इयत्ता 3री ते 8वीचे जे पाठ्यपुस्तकं आहे त्याच्या बाहेर जर एखादा प्रश्न गेला ना, मग मला म्हणा की काही सांगा जाऊ नका म्हणा माहिती. आजपर्यंत जे सगळे प्रश्न आहे तुमच्या 3री ते 8वीच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेर नाही आहे. सर्व प्रश्न याच्यामध्ये दिलेले. आता बहुतांश प्रश्न आपण बघितलं तर शिवाजी महाराजांचा जो काही कालखंड आहे मध्ययुगीन काळातील याच्यावरती सर्वाधिक प्रश्न विचारले गेलेले. त्याच्यानंतर आपण प्राचीन कालखंडात बघितलं तर जे काही धर्म आहे, जे काही ग्रंथ आहे, जे प्राचीन कालखंडात लढाया झालेल्या आहे किंवा राजे घराणे आहे त्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले. आणि आपल्या जे काही सध्याचे पुस्तक आहे ते फक्त आधुनिक भारताचेच आहे. 1857 पासूनच सुरू होतं ते. म्हणून इथं अपयश येतं. म्हणून बांधवांनो, पाठ्यपुस्तकाला पहिले रेफर द्या, कारण तुम्हाला तेच शिक्षक झाल्यावर शिकवायचे. मग ते तुम्हाला येतंय का आधी म्हणून ते चेक करतात. म्हणून ती शिक्षक पात्रता परीक्षा आहे. आपण काय करतो? तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा बोलल अशी, किंवा मराठीत एक म्हणे पहा, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. म्हणून इथं दुसऱ्याचं काही पाहू नका, आपलंच आहे आपल्यापाशी, त्याचाच अभ्यास करा. ठीक आहे. त्यानंतर भूगोलाचा सुद्धा काय आहे की भूगोल विषयात आपण अभ्यासक्रम जर बघितला तर भूगोलामध्ये प्रथम येतं जगाचा भूगोल, त्याच्यानंतर येतं भारताचा भूगोल, आणि त्याच्यानंतर बघितलं आपण तर बांधवांनो या ठिकाणी दुसरा भारताचा भूगोल, आणि नंतर आहे बांधवांनो आपला महाराष्ट्राचा भूगोल. हे 3 भूगोल. आणि काही परीक्षेत तर आपले ते जिल्ह्याचा सुद्धा येतो. महाराष्ट्राचा केला तर आपापल्या जिल्ह्याचा सुद्धा काय होऊन जातो? अभ्यास होऊन जातो. मग या 3ही स्तरावर शक्यतो काय होतं MPSCमध्ये महाराष्ट्राचा संदर्भासह भारताचा किंवा भारताचा संदर्भासह महाराष्ट्राचा भूगोल असा अभ्यास करतात. म्हणून आपल्याला इथं जगाचा आणि जिल्ह्याचा सुद्धा अभ्यास करणं तितकंच काय आहे? गरजेचं आहे. म्हणून विद्यार्थ्याला याच्यामध्ये मार्क कमी पडतात आणि याचे क्लासही मुलं लावत नाही. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं आहे, मी MPSCची तयारी करतो, राज्यसेवेची करतो. राज्यसेवेचा सिलेबस वेगळा आहे, TTचं वेगळं आहे. फुगीरपणा करू नका, कुठंतरी क्लास लावा. खूप मोठी संधी आलेली आहे. आत्तापर्यंत रथी महारथी फक्त 84,000च पास झालेले आहे. MPSCचा रिझल्ट याच्यापेक्षा जास्त असतो. त्याच्यापेक्षा हार्ड परीक्षा आहे. पूर्ण तब्बल सगळंच हे पाठ्यपुस्तक याच्यामध्ये. नादच करायचं नाही इकडं. त्यामुळं की
ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. तुम्हाला क्लास लावावा लागेल, परीक्षा भूमिका अभ्यास करावा लागेल आणि तुम्हाला जे येत नाही, तुम्हाला ज्या गोष्टी अवघड जातात तेच तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं पाहिजे. नाही तर काय होतं आजकाल बऱ्याचशा अकॅडमीमध्ये, कारण 2010 ते 2021 आपण कालखंड 10 वर्षाचा पाहिला तर महाराष्ट्राच्या घराघरात MPC गेलेली आहे. आमच्या काळामध्ये MPCचं पुस्तकसुद्धा नसायचं, ठोकळे असायचे, ठोकळे. आता फार संशोधन झालं आहे, अभ्यास झालेला आहे. घराघरात MPC गेल्यामुळे आता गल्लीतसुद्धा MPCचे क्लासेस सुरू आहे. कोणीसुद्धा MPC सुरू करते की ज्याचा अनुभव नाही आहे, ज्यांनी त्या परीक्षा दिलेली नाही, त्याच्यामध्ये यश आलेलं नाही. मला करू द्या, मला नावं नाही ठेवायची, परंतु असा क्लास आपण निवडा की जेणेकरून त्यांचा रिझल्ट चांगला आहे, त्यांच्याकडं ते तसे विद्यार्थी घडलेले आहे, किंबहुना ते मार्गदर्शकही त्या परीक्षात दिलेले आहे. आता मी माझं बघा, माझं स्वतः DED झालेलं आहे, BEd झालेलं आहे, स्वतः TET पास आहे, CET पास आहे. 2013ला मी TET पास होतो, म्हणून 2014मध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून माझी निवड झाली. म्हणून मला तो अधिकार आहे बोलण्याचा, सांगण्याचा. परंतु होतं काय आहे की आज कोणी हातात पेन घेतला लगेच सुरू छाछू बोललं की लगेच तुमचं लक्ष त्याच्याकडे जातं. त्यात परत हा माझ्या समाजाचा आहे, हा माझ्या गावाचा आहे आणि माझ्या जिल्ह्याचा आहे, मग मी त्याच्याकडे जाईन. बाबा हो, असं वाटोळं करून घेऊ नका. DED CET असेल, TET असेल, याचं नंदनवन हे औरंगाबाद आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी इथं औरंगाबाद येऊन इथं त्यांनी तयारी केलेली आहे. म्हणून तुम्ही नक्कीच या ठिकाणी आमचं इनलाईट फाउंडेशन असेल आणि एजुवा हे जे काही वेबसाईट आहे, ऑनलाईनचं प्लॅटफॉर्म, याच्याशी संपर्क करून तुम्ही हे अध्यापन, परीक्षा भूमिका अध्यापन समजून घ्या. मी एवढं जे काही बोललो बांधवांनो, याच्यातून तुम्हाला 2च गोष्टी मी महत्त्वाचं सांगतो की अभ्यासक्रम हा समजून घेतला पाहिजे. ज्याचं गणित कच्चं आहे त्यांनी गणित घेऊ नका, त्यांनी सामाजिक शास्त्र निवडा. आणि ज्याचं मेथड्स ऑलरेडी काय आहे, गणिताची आहे, त्यांनीच गणित निवडायचं. आणि मग ज्याची ऑलरेडी मेथडच काय आहे, गणिताची आहे, म्हणजे त्याचं 12वीला काय होतं, सायन्स होतं. त्यांनी परत पुढं ग्रॅज्युएशन करतानाच काय केलेलं आहे, त्यांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी BSc केलेली आहे. मग हे BSc करताना 11वी 12वीला सायन्स असताना ऑलरेडीच त्याचं काय आहे, विज्ञान म्हणजे सायन्स काय आहे, पक्का आहे. ऑलरेडीच त्याचं गणित काय आहे, पक्का आहे. मग त्यांना याच्यात मार्क पडणारच आहे ना. पण होतं काय की आपले लेकरं कला शाखेचे काय करते माहिती की BA झालेले हे इथं उठाचा मुका घ्यायला जाते. कशाला गणितात घ्यायचं, आणि म्हणून नापास होते. अनेक महिलांचं सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे, भगिनींचा. आपल्या समजत नाही की. आणि क्लासेसवाले सुद्धा काय करतात, गणिताचा जर संचालक असेल तर गणित महत्त्वाचं आहे, गणित करा. अरे त्याचं येणार नाही, त्याला 12वीलाच त्याचं कच्चं होतं म्हणून त्यांनी सायन्स नाही घेता आर्ट घेतलं. आणि नंतर परत आता नोकरी लागायला परत माथ्यावर ते गणित जमणार नाही. डोकं चालवा, आपल्याला यशस्वी व्हायचं आहे, पास व्हायचं आहे. आणि परत प्रश्न कोणाचा येतो की सर आमचं DED आहे, आमचं काय आहे, ग्रॅज्युएशन आहे. आता तुमचं DED आहे म्हटल्यानंतर तुम्हाला 8वीपर्यंत शिक्षक व्हायचं आहे. मग तुम्ही BA असल्या कारणाने तुम्ही गणित नका निवडू, DED जरी असेल. कारण DEDच्या शिक्षकाला सर्व विषय शिकवावं लागतात. कुणाला, DEDच्या शिक्षकाला. मग यांचं DED आहे तर त्यांनी सुद्धा कंपल्सरी काय करा, सामाजिक शास्त्र निवडा. फुगीरपणा करू नका. कारण तुम्ही जरी BA असले तरी पदवीधर म्हणून, शिक्षक म्हणून तुम्हाला या ठिकाणी BEdचा स्केल लागतो. BEdचा स्केल काय असेल, DED आणि BA असेल तर पदवीधरचा. कारण जो काही आपला नवीन 2010 पासून जो काही नवीन जे कृती अध्यापनाचं किंवा आराखडा आहे त्याच्यामध्ये पदवीधर शिक्षक असावा शाळेमध्ये, 300 विद्यार्थ्या पाठीमागे. म्हणून हे पद त्या ठिकाणी पदवीधर शिक्षकाचे भरले जाणार आहेत. म्हणून तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, ज्याचं गणित पक्कं आहे त्यांनी गणिताचा अभ्यास करा, ज्याचं कला शाखा आहे त्यांनी या ठिकाणी कला शाखेचा अभ्यास करायचा. माझ्या माहितीनुसार जे विद्यार्थी रेग्युलर अभ्यास करतात किंवा ते करणार आहेत तर बांधवांनो, मानसशास्त्राच्या तयारीला 30 पैकी 30 गुण मिळवायला अवघड नाही. परंतु एखादा बांधव खूप कच्चा आहे तर जरी त्याला 30 पैकी 30 नाही पडले तर मी छाती ठोकपणे सांगतो 25 मार्क पडू शकतात. आणि ते पडलेले आहे अनेक विद्यार्थ्याला. जे काही माझे विद्यार्थी आहे DED BEd झालेले किंवा औरंगाबादमध्ये ज्यांनी TETची तयारी केलेली आहे, सर्वच अकॅडमीला मी असतो शिकवायला. त्यामुळं तुम्हाला मी सांगतो की 25 पैकी 25 मार्क पडतात. आणि ज्याला भीती हे पडणार नाही त्यांनी ह्या नंबरशी संपर्क करायचा, त्याची सगळी जबाबदारी मी घेतो.
30पैकी 25 मार्क पाडण्याचे. त्यानंतर बांधवांनो, मराठीमध्ये सुद्धा आपली मातृभाषा मराठी असल्या कारणाने नजर चुकीनं 1 2 3 चुकू द्या, आपण याचे 25 पकडले. जर मराठी पक्की आहे, जर फक्त स्पेलिंग मिस्टेक तुमची होत असेल, तुमचे पाठांतर होत नसेल, तर बांधवांनो आपण त्याचे 5 मार्क कमी करू. म्हणजे किती पकडू? इथं या ठिकाणी इथं आपण 20च पकडू. 20 तर पडायलाच पाहिजे मराठी पक्का असल्यामुळं, त्याचे 20 पकडले आपण. आणि सामाजिक शास्त्र असेल तर त्याचे 30 अधिक, म्हणजे इतिहासाचे 30 आणि तो भूगोलचे 30. अशा या 30 पैकी आपण काय पकडूया? 25 पकडू इतिहासाचे आणि 25 पकडू भूगोलचे. अवघड नाही बरं काही, कारण गणित नाही, वेळ वाचतो. सगळ्या गोष्टी वाचनावर आहे, आकलनावर आहे आणि पाठांतरावरती आहे. तर इथं जर आपण हे पकडले तर बघा बांधवांनो, या ठिकाणी आपण जर बेरीज केली आणि दुसरी जमेची बाजू, ज्याचं ऑलरेडी गणित हे विज्ञान आहे, बालपणापासून गणित आणि विज्ञानचा अभ्यास केला आहे, त्यालासुद्धा हे 25-25 मार्क पडणं काही अवघड नाही. हा जर रेशो आपण पकडला या ठिकाणी, याची बेरीज होईल पहा. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 चौक 20 20 अशी 0 8 आली 2 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 120. साई दुनी 12 म्हणजे 120 मार्क. म्हणजे बांधवांनो 150 पैकी 120 मार्क पडू शकतात. किती पैकी? सामान्य पकडू मी, सामान्य. काही हुशार मुलं आहे त्याला मानसशास्त्रात 30 पैकी 30 पाडणार आहे, मराठीत 30 पैकी 30 पाडणार आहे. पण ते काय करते माहिती का? अभ्यासक्रम लक्षात घेत नाही. मराठी इंग्रजी म्हणलं गद्य पद्याचा अभ्यास करावा लागेल तर 30 पैकी 30 पडणार आहे. नुसतं ग्रामरचं पुस्तक घेतल्यावर पडणार नाही मार्क. काही अडचण आले तर मला कॉल करा, मी समजून सांगतो. मागच्या प्रश्नपत्रिका बघा. आणि जे नव्याने पहिल्यांदाच ही परीक्षा देत आहे तर तुम्ही फुगीरपणात जाऊ नका. आमचे काही डी एड बी एडचे बांधव म्हणतील कशाला क्लास लावतो, आपण सेल्फ स्टडी करू, काही होत नसतं ते. हा जो मोबाईल आहे का, हे अवघड कार्यक्रम केला आहे मोबाईलनं. अभ्यास होणार नाही, तुम्हाला क्लास लावावेच लागेल. क्लास लावण्याचे फायदे असतात की माणूस काय करतं, पैसे भरल्यामुळे दररोज 2-4 तास जाऊन अभ्यास करतं आणि तिथलं जे एन्व्हायरमेंट असतं विद्यार्थ्यांचं, त्याने आपण बळजबरीनं काय करतो, अभ्यासाला लागतो आणि त्याची तयारी करतो. हे सगळ्यात मोठं बेनिफिट आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणतं आहे? पर्यावरण आणि आपलं कुटुंब. आपल्या घरी जर वातावरणच नसेल अभ्यासाचं तर तुम्हाला जिथं वातावरण आहे तिथं जावं लागेल. म्हणून तुम्ही आवश्यक क्लास लावा. मी म्हणतो नाही 120 पडले, अरे 100 तर पडतील. आणखीन 5-5 कमी केले आपण. आपल्याला 5ला लागते किती? फक्त 90. आणि कॅटेगरीला तर 83-84 लागते. 83 मार्क पडले की कॅटेगरीची मुलं पाहत होतात. ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, व्हीजेएनटी असेल, 83 मार्क लागतात. तरी अपयश येण्याचं कारण म्हणजे अभ्यास व्यवस्थित समजावून न घेणं. आणि मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, 40,000 पदं हे खूप मोठे पदं आहे. आणि हे आलेलं आत्ताचं जे आघाडी सरकार आहे हे पदं भरणार. मागचा इतिहास बघितला आपण तर आघाडी सरकारने वेळोवेळी खूप मोठी काय केलेली पदभरती केलेली आहे. मागचंच सरकार असं होतं की त्यांनी काय केलेलं आहे की शिक्षक भरती घेतलेलीच नाही मधल्या 5 वर्षाच्या काळात. म्हणून हा गॅप राहिला. आणि या सरकारने शब्दच दिलेला होता की आम्ही आल्यानंतर जी काही भरती प्रक्रिया आहे ही सुरळीत आणि नेहमीप्रमाणे होईल. म्हणून आशा आहे की ही 40,000 पदं भरणार आहे. म्हणून ही सुवर्ण संधी आहे. त्याच्यासाठी आपल्याला आधी TET पात्रता परीक्षा पास होणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही आवर्जून इनलाइट फाउंडेशन आणि या AGOशी संपर्क करून तुम्ही तुमचा परीक्षाभूमिक अभ्यास करून घ्या. या अकॅडमीमध्ये महाराष्ट्रातील अनेक तज्ज्ञ शिक्षक की ज्यांनी UPSC MPSCला शिकवलेलं आहे. आणि माझा पूर्ण खात्री लायक मी तुम्हाला सांगतो, तुमचा UPSCचा सिलेबस हा 80% जसाच तसा TETला आहे. हे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र जर सोडलं तर हा सगळा UPSCचा सिलेबस आहे. UPSCला सुद्धा गद्य पद्य असतं इंग्रजी आणि मराठीला. तिकडंसुद्धा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास आहे. तिकडंसुद्धा भूगोलमध्ये जगाचा, भारताचा, महाराष्ट्राचा आणि जिल्ह्याचा काय मध्ये भूगोल आहे. हा अभ्यासक्रम MPSCला नाही आहे. आपले पोरं नुसती MPSC करते मग डायरेक्ट इकडे येते, जमणार नाही. आणि हा सगळ्या विषयाला तुम्हाला तुमचं
या ठिकाणी साधारणतः 3री ते 8वीपर्यंतचेच पुस्तकं तुम्हाला पाठ्यपुस्तक रेफर करावं लागेल. गणित असेल तर इयत्ता 5वी आणि 8वीचं स्कॉलरशिपच अभ्यासा. इंग्रजी असेल तर तेच 5वी आणि 8वीचं स्कॉलरशिपच एकदा चांगलं वाचा. मराठी असेल तर 5वीचं आणि 8वीचं स्कॉलरशिप एकदा अभ्यासा, कारण ते तुम्हालाच तिथं शिकवायचं आहे. मग अगोदर तुम्हाला ते आलं पाहिजे. म्हणून मी आशा करतो की तुम्हाला हे सगळं समजलं असेल आणि ज्यांना अडचण आहे क्लास लावण्याची अशाने ऑनलाईनवरती सुद्धा तुम्ही काय करता, एजिवावरती जाऊन तुम्ही हे अभ्यास करू शकता. तुमच्या सगळ्या शंका निरसन करून घेऊ शकता. आणि दिनांक 1 या ठिकाणी ऑगस्टपासून तर हे सर्व प्लॅटफॉर्म हा 8 दिवसाची कार्यशाळा काय आहे माहिती का, पूर्णतः मोफत आहे. हो, 1 ऑगस्टपासून या ठिकाणी आपल्याला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीही मार्गदर्शन काय भेटणार आहे, मोफत मिळणार आहे. म्हणून मला तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण द्यायचं आहे. तुमच्यासारखा मी सुद्धा माझ्या आईवडिलांनी स्वप्न पाहिलं होतं की BEd केला की हा आपला मुलगा कुठंतरी शिक्षक होईल, सामाजिक कार्य त्याच्या हातून घडेल. आम्ही 2013ला पास झालो, म्हणून 2014ला लगेच लागलो. आणि आज इयत्ता 5वी ते 10वीला माध्यमिक शिक्षक असल्याकारणाने स्वर्गासारखी शाळा असती आणि खूप अध्ययन करताना सुद्धा आनंद होतो. आणि आपणही समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून काम करतो. खूप चांगलं क्षेत्र आहे. कारण आपण बघितलं की माध्यमिक विद्यालय म्हटलं की 2 शिफ्टमध्ये असतं, सकाळी 7 ते 12 आणि 12 ते 5. तुम्ही सकाळी 7 ते 12 सकाळी काही तुमचा व्यवसाय करू शकता किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकता. 12 ते 5 या वेळेत अध्यापन करू शकता. म्हणून इतका कामाचा ताण येत नाही. फक्त सुरुवातीला 1-2 महिने तुम्हाला अभ्यास करावा लागेल, त्यासाठी पात्र व्हावं लागेल. एकदा तुम्ही लागले का तुमचं जीवन एकदम सोन्यासारखं आहे. म्हणून वेळ दवळू नका. तुम्ही लगेच अभ्यासाला आजपासून लागा. आणि कधी काही तुम्हाला जर काही अडचण असेल तर ह्या नंबरशी फोन करून तुम्ही तुमच्या प्रत्येक शंकांचं निरसन करून घ्या. एवढं बोलतो. आणि या 1 ऑगस्टपासून मोफत होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा. औरंगाबाद जिल्ह्याच्या आसपास जर कोणी विद्यार्थी असतील तर त्यांनी नक्कीच औरंगाबादमध्ये औरंगपुरातील इनलाईट फाउंडेशन म्हणजे जुनं जे काय आपले झी महासेल आहे त्या ठिकाणी हे मार्गदर्शन केंद्र आहे. तिथं तुम्ही या. खूप सुंदर अभ्यासिका आहे, खूप सुंदर ग्रंथालय आहे, खूप सुंदर राहण्याची आणि जेवणाची सुद्धा सोय या मार्गदर्शन केंद्राने सुरू केलेली आहे. म्हणून तुम्ही आजच या नंबरशी संपर्क साधून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवा. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.